मधुरा घरातील सर्व कामे करून आपल्या रूममध्ये जाते. तेवढ्यातच तिची नणंद आपल्या घाई मैत्रिणींना घेऊन घरी येते आणि आवाज देते, वहिनी कुठे आहात? माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, काहीतरी खायला बनवा ना, आम्हाला खूप भूक लागली आहे. तसेही माझ्या सर्व मैत्रिणींना तुमच्या हातचा पुलाव खूप आवडतो, म्हणून पुलावच बनवा. असं बोलून ती आपल्या मैत्रिणींना घेऊन स्वतःच्या रूममध्ये गेली. मधुरा भाजी कापून पुलाव बनवते. सर्वांना प्लेटमध्ये घेऊन नंदेच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा तिची एक मैत्रीण बोलते, बहिणी तुमच्या पुलावाला तोड नाही, कसे बनवतो मला पण सांगा ना. तेव्हा इतर मैत्रिणी सुद्धा बोलू लागल्या, हा विजया बरोबर बोलत आहे, पुलाव खूपच टेस्टी झाला आहे. सुजाता खूपच लकी आहे, तिला तुमच्यासारखी वहिनी मिळाली आहे. तेव्हा मधुराची नणंद सुजाता बोलते, हां ते तर खरंच आहे. तेव्हा मधुरा स्मित हास्य करत तेथून निघून जाते. आता संध्याकाळचे 4 वाजले होते. सासू सासऱ्यांची चहाची वेळ झाली, म्हणून मधुरा चहा बनवून त्यांना देते. काही कपडे घडी घालून ठेवते. तर संध्याकाळचे जेवण बनवण्याची वेळ झाली, म्हणून मधुरा आपल्या सासूला विचारते, जेवण काय बनवायचे आहे आई? तेव्हा मधुराची सासू बोलते, दही ठेवले आहे तर आलूचे पराठे बनव. मधुरा लगेच आलूचे पराठे बनवायची तयारी सुरू करते. तेव्हा मधुराचा नवरा सुबोध ऑफिसवरून घरी येतो. तेव्हा ती त्याच्यासाठी चहा बनवते आणि सुबोधला चहा देते. म्हणते, आहो माझे डोके दुखत आहे. तेव्हा सुबोध मधुराला एक गोळी देत म्हणतो, ही गोळी खाऊन घे, बरं वाटेल. आणि हा आज रात्री माझ्यासाठी जेवण बनवू नकोस, माझा मित्राचा वाढदिवस आहे, मी तिकडेच जेवेन आणि 11 वाजेपर्यंत परत येईल. असं बोलून चहा पिऊन सुबोध निघून जातो. तेवढ्यात मधुराची सासू आवाज देते, मधुरा 7 वाजले, यांचं जेवण कुठे आहे? आई आली आई. असं बोलत मधुरा जेवण बनवायला सुरुवात करते. तेव्हा सासू आपल्या मुलीला सुजाताला आवाज देऊन बोलते, सुजा बाबांसाठी जेवण घेऊन ये. तेव्हा सुजाता आईला आवाज देते, मी अभ्यास करते, वहिनी देईल बाबांना जेवण. मधुरा सासू सासऱ्यांसाठी जेवण वाढायला घेते. तर सासू बोलते, सुनबाई मला आता जेवायला नको, माझा छोटा मुलगा मनोज आला की मी जेवेन. तेव्हा मधुरा सासऱ्यांना जेवण देते आणि सासूला जेवायला अजून वेळ आहे म्हणून आपल्या रूममध्ये जाऊन पडते. तेवढ्यात तिला कधी डोळा लागला ते तिचे तिला समजले नाही, कारण दिवसभर काम, थोडी सुद्धा विश्रांती नाही, त्यामुळे शरीर दमलेले. त्यात तिला झोप लागली. तिला जाग आली तेव्हा सकाळचे 5 वाजले होते. ती उठून स्वयंपाकघरात गेली तर सर्व असंच पडलेलं होतं. दूध सुद्धा बाहेर गॅसवरच होते. ते दूध खराब तर झालं नसेल ना असं तिला वाटू लागले. दूध पण तसेच आहे, म्हणजे मनोज भाऊ आणि आई रात्री न जेवताच झोपले की काय? तेव्हा मधुरा विचार करू लागली, आज मला कशी झोप लागली? आज तर घरात नक्की वाद होणार. असा विचार करत मधुरा स्वयंपाकघर स्वच्छ करते. सर्व कामे केली तेव्हा सर्वजण उठले, म्हणून मधुराने सर्वांसाठी नाश्ता बनवला. तेव्हा ती विचार करू लागली, आई काहीच बोलल्या नाहीत, असं कसं शक्य आहे? तेव्हा मधुरा आपल्या सासूला विचारते, आई तुम्ही रात्री जेवला नाहीत? तेव्हा सासू बोलते, सुनबाई रात्री सुबोधचे मित्र त्याला बाहेर जेवायला घेऊन गेले, त्याने येताना पुरी भाजी आणली होती, तीच खाल्ली तर माझं पोट भरले. हे ऐकून मधुराच्या डोळ्यात पाणी आले. आपली कोणालाही पर्वा नाही. जर जेवण बनवले नसते तर किती ऐकावं लागलं असतं, आणि जेवण बनवून तर जेवायला वाढायला जरी उठले नसते तरी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. सासूला माहिती होतं की मधुरा सर्व जेवल्याशिवाय जेवत नाही, तरीही स्वतःचं पोट भरल्यावर मधुरा जेवली आहे की नाही त्याची कुणीही साधी चौकशी सुद्धा केली नाही. ती स्वतः सर्वांसाठी सारं काही करते, सर्वांना गरम गरम खायला देते, पण तिची कोणालाच काळजी नाही. या विचाराने तिला रडायला आलं, म्हणून तिने आपल्या तोंडावर पाणी मारले. तिच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. त्या 2 वर्षात मधुराने आपल्या नंदेला सुद्धा स्वयंपाकघरात एक काम सुद्धा करू दिले नव्हते, तरी ती सुद्धा आपल्याबरोबर अशी वागते. मधुराला आपल्या आईची आठवण येते. कदाचित ती इथे असती तर तिला मिठी मारून रडली तरी असती. मधुराने स्वतःला खूप समजावले, पण आज तिचे अश्रू थांबत नव्हते.
तिला पूर्वीचे सर्व आठवू लागले होते. कधी भाजी कमी बनली तर तिलाच खायला मिळत नसे, तर जास्त बनली तर तिला 4 गोष्टी ऐकाव्या लागत. कुणाचाही वाढदिवस असेल तर ती एकटी जेवण बनवायची. रात्री 11 वाजले तरी सर्व कामे पूर्ण करायला तरी सासू टीव्ही समोरून कधी उठून मदत करायला येत नव्हती. आणि नणंद नेहमीच अभ्यासाच्या नावाखाली मज्जा मारत असे. स्वतःचा चहाचा कप सुद्धा धुवून ठेवत नसे. रात्री प्यायलेल्या दुधाचा ग्लास पण तसाच असायचा. मधुराने लक्ष दिले नाही तर त्या ग्लासला वास येत असे, पण कोणीच ते उचलून धुत नसे. मधुरा म्हणजे जणू काही कामवाली बाई अशीच तिची अवस्था करून ठेवली होती. फक्त काम असेल तेव्हा आवाज द्यायचा. सकाळी सर्वांच्या अगोदर उठायचे आणि रात्री सर्व कामे झाली, सर्व आपापल्या रूममध्ये गेले की मधुराने झोपायला जायचं. पण घरात तिची कुणालाही पर्वा नव्हती, कारण ती सून होती. आज मधुराला काहीच चांगले वाटत नव्हते. ती सर्वांना धडा शिकवण्याच्या विचारात होती. एक दिवस मधुरा आपल्या सासूला बोलते, आई माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि चक्कर पण येत आहे. तेव्हा तिची सासू मधुराला म्हणते, तू आराम कर. तेव्हा मधुराची सासू आपल्या मुलीला सुजाताला बोलते, तू जेवण बनव. तेव्हा ती सांगते, आई माझी परीक्षा चालू आहे, तूच बनव. तसंही तू टीव्ही तर बघत आहेस. जेवण मधुराची सासू बनवते, पण भांडी घासत नाही. तिला वाटतं भांडी मधुरा घासेल. त्या दिवशी मधुरा पूर्ण दिवस आपल्या रूममधून बाहेर निघालीच नाही. पूर्ण घर अस्ताव्यस्त होतं. सासू हळूहळू काम करत असते, पण ती थकून जाते. तिला ताप भरतो. आता तर सुजातालाच जेवण बनवायचं होतं. तेव्हा मधुरा येते आणि सासू सासऱ्यांना जेवण नेऊन देते आणि आपल्या नंदेला म्हणते, मलाही खूप भूक लागली आहे, मी जेवण घेते. मग सुबोध येतो आणि मधुराचा नवरा येतो. ते दोघेही जेवून घेतात. पण त्यावेळी मधुरा सुजातासाठी मुद्दामहून भाजी शिल्लक ठेवत नाही. जेव्हा सुजाता जेवायला बसते तेव्हा तिला भाजी शिल्लक नाही हे लक्षात येते. मग ती ओरडतच आपल्या आईकडे जाऊन बोलते, मी गेले 2 तास स्वयंपाकघरात काम करत आहे आणि माझ्यासाठीच भाजी शिल्लक नाही. सासू म्हणते, सर्वांना कमी कमी दिली असती तर तुला शिल्लक राहिली असती. बिचारी माझी मुलगी एवढे काम करते, तिलाच भाजी नाही. तेवढ्यात मधुरा लोणचे घेऊन तिथे येते आणि सुजाताला बोलते, घ्या ताई याच्याबरोबर जेवा. तेव्हा सुजाता रागातच बडबडते, स्वतः खाऊन झालीस ना. तेव्हा मधुरा तिला प्रेमाने समजावते, ताई सवय करून घ्या, तुम्हालाही सासरी जायचं आहे. सासरी तर असंच असतं, तासनतास स्वयंपाकघरात उभे राहून जेवण बनवा. पण शेवटी बनविणाऱ्याला मिळो अथवा न मिळो कोणाला काहीच फरक पडत नाही. सासरकडे मंडळी सोडा, स्वतःचा नवरा सुद्धा आपल्या बरोबर जेवायला थांबत नाही. मधुरा आपल्या नवऱ्याकडे बघून स्मित हास्य करत बोलते, सून म्हणजे 24 तास काम करणारी नोकरानी असते. आपल्या दिराचे चोचले पुरवा, कारण जेव्हा ते नोकरीला जाऊन कमाई करतील तेव्हा ते आपल्या बहिणीलाच देतील. बरोबर ना मनोज भाऊ. मधुरा मनोजकडे पाहून बोलते, रविवारी सर्वांना आराम करायचा असतो. पूर्ण आठवडा त्यांनी काम केलेले असते, परंतु सुनेच्या वाट्याला तर रविवार सारखा दिवसच येत नाही. रविवार आला की तिचे काम तर दुप्पट होते. अजून एक गोष्ट ताई, सासू आणि नणंद कडून तर अजिबात अपेक्षा ठेवू नका की त्या आपल्या मदत करतील. पूर्ण दिवस टीव्ही बघतील, नाहीतर फोनवर बोलत टाइम घालवतील, पण सुनेला मदत करणे कधीही त्यांना जमत नाही. मधुरा आपल्या सासूकडे पाहत बोलते, आई मी बरोबर बोलत आहे ना. आईनंच बघा ना, थोडं काम केलं तरी आजारी पडल्या आणि मी रोज एवढं काम करते तर मला काहीच होत नाही. कारण म्हणे सुनांना वरदान मिळालं आहे, त्या कधीही आजारी पडू शकत नाही. असं बोलून मधुरा आपल्या रूममध्ये निघून गेली. इकडे बाहेर शांतता असते, कारण मधुरा सर्वांनाच ऐकून गेली होती. परत मधुरा एक डब्बा घेऊन येते आणि सुजाता बोलते, हे घ्या, गोष्ट भाजीची नाही, एक दुसऱ्यांचा विचार करण्याची आहे. या घरातील प्रत्येकाचा विचार मी करते, पण माझा विचार कोणी करतो का. तेव्हा सुजाता मधुराला सॉरी बोलते, तिला मिठी मारते. सासूला सुद्धा समज आली की सून सुद्धा माणूस आहे. त्या दिवसांपासून सुबोध सुद्धा मधुरा बरोबरच जेवू लागला. तात्पर्य, प्रत्येकाने स्वतःचे कामे स्वतः करण्याचा प्रयत्न केला आणि जे
काही आहे ते घरातील प्रत्येकाला मिळायला हवं असा विचार सर्वांनी केला तर कुटुंब व्यवस्था टिकून राहील. वास्तविक जीवनावर आधारलेली अशी ही कथा होती. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या कथेसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया एक नवीन कथेसोबत. धन्यवाद.